लातूर जिल्ह्यातील नामांकित आणि नंबर 1 थेरपी क्लिनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्लोबल वे सोशल सर्व्हिस फाउंडेशन प्रायोजित आयुष वेदनामुक्त केंद्र आता नागरिकांसाठी वेदनांपासून मुक्तीचा नवा मार्ग घेऊन आले आहे। या क्लिनिकमध्ये प्रत्येक शारीरिक वेदनांवर अत्याधुनिक मशिनरीद्वारे उपचार केले जातात। विशेष म्हणजे तेही कोणत्याही दुष्परिणामाशिवाय। या केंद्रात स्पॉन्डिलायसिस, दोन्ही हातांना मुंग्या येणे, पाठदुखी, कंबरदुखी, मणक्यातील गादी सरकणे, मणक्यातील नस दबणे, मुंग्यांना पायांना मुंग्या येणे, कमरेतून खाली एक पाय किंवा दोन्ही पाय दुखणे, कर भरणे, फ्रोझन शोल्डर, कोपरदुखी, मनगटाची दुखणी, खुब्याची दुखणी आणि खूप जुनाट गुडघेदुखी यांसारख्या विविध व्याधींवर अत्याधुनिक उपचार केले जातात। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी खात्रीलायक आणि समाधानकारक रिझल्ट दिला जातो, तोही कोणत्याही दुष्परिणामाशिवाय। तसेच बेल्स पाल्सी, सेरेब्रल पाल्सी, पॅरालिसिस, मसलची दुखणी आणि सर्व हाडांची दुखणी यांसारख्या न्यूरोलॉजिकल कंडिशनवर देखील या ठिकाणी बिना ऑपरेशन उपचार उपलब्ध आहेत। मॅट्रिक्स, रिदम आणि इतर अत्याधुनिक मशिनरीज तसेच महत्त्वाचे व्यायामाचे हायटेक टेक्निक्स वापरून सर्व आजारांवर उपचार केले जातात। आपल्या शरीरातील प्रत्येक व्याधीसाठी आपण या केंद्राशी संपर्क साधू शकता। ते नक्कीच आपणास चांगला रिझल्ट देतील असा त्यांचा दावा आहे। हे क्लिनिक सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालू असते। संपर्क क्रमांक 91 12 32 16 23 98 23 70 95 27। लातूर संपर्क पत्ता छत्रपती शिवाजी चौक, जुनी रेल्वे लाईन, शिवफुला कॉम्प्लेक्स, लातूर, महाराष्ट्र। पिनकोड 413512। मोबाईल नंबर 8459 44 79 55। नाव नोंदणीसाठी संपर्क 80 10 51 03 85 तसेच 91 12 32 16 23। माझं नाव गणेश कनपटे आहे। मी जवळा बाजारमध्ये राहतो आणि थोरात ताईनं आणि खिलारे ताईनं मला अमृत ज्यूसबद्दल माहिती दिली होती। त्या अगोदर मला ॲलर्जीचा त्रास होता, म्हणजे नाक बंद होणं, सर्दी राहणं कंटिन्यू, पत्नीला पण त्रास होता, पाठ दुखायची, कंबर दुखायची आणि डोळ्यांना पण व्यवस्थित दिसत नव्हतं। आणि मी पंजाबचं सुद्धा प्रोडक्ट घेतलं, त्यांचा कोर्स केला, काही फरक नाही। त्याच्यानंतर नांदेड, परभणी, हिंगोली डॉक्टर करवा म्हणून MD आहेत, स्पेशल नाक आणि गळा घसा, दुर्बीण सुद्धा सोडले होते नाकामध्ये, पण काहीच फरक नाही काय। पण जसं थोराताई आणि खिलारेताई त्यांच्यावर विश्वास ठेवला मी, प्रोडक्टवर पण नाही। चला म्हटलं आपल्या बहिणी आहेत जवळच्या, त्यांचं ऐकून मी ते घेतलं, सुरू केल्याच्या नंतर 2-2.5 महिन्यामध्ये मला चांगला रिझल्ट आलाय। आता सर्दी नाही, काय नाही, पत्नी पण चांगली झाली, त्याबद्दल मी प्रबोधन काका नमस्कार। काय नाव आपलं? बाजीराव रामराव श्रावणी। काय वय काय आपलं? 65 वर्ष आहे। 65 वर्ष। काय झालं होतं तुम्हाला? पॅरालिसिस किती वर्षापासून झालता? 1.5 वर्षापासून। 1.5 वर्षापासून झालता का? बरं। मग आता काय दवाखान्यात काय ट्रीटमेंट वगैरे केली होती की नाही? दवाखान्यात नांदेडला, सुलतानपूरला खूप ट्रीटमेंट केली, आतापर्यंत 3-4 लाख रुपये खर्च आला। बरं। तर आता म्हणजे आमचं ते आयुष म्हणजे पेन केअर सेंटरमधून मी थेरपीमधून बोलतोय। तर आपलं रियांश कंपनीचे अमृत ज्यूस वगैरे तुम्हाला प्रॉडक्ट दिलते, हे अमृत ज्यूस वगैरे तुम्ही प्रॉडक्ट घेतले, चालू केले बघा, हे अमृत ज्यूस आहे, ठीक आहे। हे अमृत ज्यूसचा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? एकदम चांगला आहे। हा, एकदम चांगला आहे। बरं का? म्हणजे अमृत ज्यूस वापरल्यापासून तुम्हाला कसं वाटायलंय? फ्रेश वाटायला एकदम फ्रेश वाटायले। कसा रिझल्ट वाला? कसा हात वगैरे कसा? हात वरी व्हायला, खाली होता हात वरवट नव्हता, हात वरी व्हायला। करा बरं, हात वरती करा बरं। ओके, हात वरती व्हायला, पूर्ण हात सरळ करा, पूर्ण बोट सरळ करा। पहिले बोट पण वाकडे होते का तुमचे? हो। ओके, आता चलता पण याले का तुम्हाला? जरा हो, चलून दाखवा जरासं। इकडे बघा आणि पुन्हा एकदा हात वरीत करा। हात वरी करा पूर्ण। पहिले तुमचा हात वरी होत नव्हता, आता हात पूर्ण होत आहे। ओके, हो, चला, धन्यवाद काका। सोशल सर्व्हिस फाउंडेशनच्या माध्यमातून आज लातूर येथे आपण शिबिर आयोजित केलेले आहे। आयुष वेदनामुक्त केंद्राच्या माध्यमातून आपला जो लातूरचा जो ऍड्रेस आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी रेल्वे लाईन, आयुष वेदनामुक्त केंद्र। आपलं हे जे आयुष वेदनामुक्त केंद्र आहे ते ग्लोबल वे सोशल सर्व्हिस फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सुरू इथे केलेलं आहे। तर
यांचे जे आता सर्व आहेत आपल्या ग्लोबल वेचे माननीय नवनाथ गडदीजी, त्याच्यानंतर आपले गोरख कवितेजी सर यांच्या माध्यमातून आपण इथं सुरू केलेलं आहे. तर दिनांक 26, 27 आणि 28 या तारखेला 26, 27, 28 जुलै 2025 या तारखेला आपण इथे शिबिर आयोजित केलं. ते शिबिर आयोजित करण्यासाठी माननीय आपले डॉक्टर साहेब आकाश अग्रवालजी यवतमाळहून इथे आलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच त्यांच्या फिजिओथेरपिस्ट असिस्टंट मॅडम गोरे मॅडम सुद्धा आहेत. आणि आता आपला जो शिबिराचा जो पहिला पेशंट आहे आपला आमच्या आई, नाव काय तुमचं? जय श्री मधुकर कुमार, गाव गुंजरगा, निलंगा तालुका. मला आजार 4 ते 5 महिन्याच्या आजार हाताचा होता. हात माझा असं वरी खाली काहीच होत नव्हता. एका हातालाच काम करत होते, माझ्या गरिबीमुळे करून खात होते. आणि आता मी सहज चालले ते. इथं शिबिर चालू असताना माझा हात काही करा, मला गोळी तर द्या म्हटलं, गोळी नाही म्हणले. आणि सरांनी सगळं मालिश केले, मशीन लावले, तपासले, ते त्यांचं काय करायचे उपचार त्यांनी केले. माझा हात लगेच 10 मिनिटं केले उपचार केले तर 10 मिनिटात माझा हात वरी खाली व्हायला तयार झाला. पहिले होत होतं का? पहिला असं होत नव्हता, ह्या हातात पकडावा लागतो तो डावा हात असं वरी जातो. आता डावा हात असं झाला, असं झाला, 10 मिनिटातच झाला तो. बरं, आता आई आम्ही जी तुम्हाला थेरपी दिली तेव्हा तुम्हाला काही औषध वगैरे काही दिली का? औषध नाही, माझ्या पोटात आणि पाणी नाही, अजून काहीच नाही. फक्त त्यांनी मालिश आणि मशीन एवढंच केले तर माझा हात वरी खाली व्हायला. फक्त थेरपीने डॉक्टर साहेबांच्या जादू स्पर्शाने एवढा जबरदस्त आपल्या आई यांना रिझल्ट आलेला आहे. ते लातूरच्या प्रॉपर येतं. त्यांनी जाता जाता सहज पाहिलं पण खूप त्रास होता, वेदनेने खूप त्रासदायक होते. परंतु इथं आल्यानंतर तर अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये खूप चांगल्या खात्रीला आहे आपण आपल्या आयुष्य मुक्त केंद्राच्या माध्यमातून त्याला अत्यंत चांगला रिझल्ट आलेला आहे. त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत आहे. म्हणजे एवढे ते भावनाशील झालेले आहेत, म्हणजे एवढं चांगले रिझल्ट आहे. तर आई आपण दुसऱ्या पेशंटला आपण तुम्ही काय सल्ला देणार? आपला माझ्याकडे पैसे सुद्धा नव्हते, मला गोळी तर द्या म्हणून आले होते. त्याने उपचार चांगला केले, माझा वर एखादी हात झाला त्यांना जावा म्हणून मी आणते. तुम्ही दुसऱ्या पेशंटला काय सल्ला देणार? इथे यायला पाहिजे, यायला पाहिजे. आता मी म्हणते सांगते त्यांना. तर आता तुम्ही आपल्या या जो आयुष केंद्रात तुम्हाला चांगलं वाटतं, तुम्ही आपला संपूर्ण कोर्स आहे ते ट्रीटमेंट आहे तुम्ही घेणार की नाही घेणार? घेणार. आता माझा हात होईल तर तसं मी घेणारच होता. मी दुसऱ्या दवाखान्यात सह्याद्रीमध्ये गेले, तिथे काही नाही. पुन्हा विवेकानंद मध्ये तर मी काम केले 6 महिने, 6 वर्ष काम केले. सारखं गोळी औषध सारखं उपचार चालू होता, कधीच काही झाले फरकच कसला पडला. 6 वर्षात 1 दिवस फरक पडत नाही मला. तर आम्ही तुम्हाला खात्रीला 100% तुम्हाला चांगला रिझल्ट देऊ. कारण आपल्या तुम्हाला माहिती आहे की भरपूर त्रासदायक लोक आहेत, दुकानकरी लोक आहेत. आणि त्या दुकानकरींनी पण तुम्ही म्हणजे त्यांना सल्ला तुम्ही आता असा दिला की आपल्या आयुष विद्यामुक्त केंद्रामध्ये यायला पाहिजे आणि आपल्या सेंटरमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही शिबिराचं पूर्णपणे अटेंडिंग करून इथे चांगला इलाज करून जायला पाहिजे असं त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. धन्यवाद आहे. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.